नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 19 मला बाजाराला जायचं बाई या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। प्रश्न 1, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात? उत्तर, बाजारात वस्तू खरेदी केल्यावर त्या प्लास्टिकची पिशवीमधून घरी आणाव्या लागतात। वस्तू डब्यात ओतल्यावर प्लास्टिकच्या पिशव्या फेकून द्याव्या लागतात आणि त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाल्या तुडुंब भरतात, म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात। कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते? उत्तर, कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाल्या तुडुंब भरतात। जनावरे त्या पिशव्या चारा म्हणून खातात आणि मृत्युमुखी पडतात। समुद्र किनाऱ्यावरच्या कासवांसारखे जलचर मरतात। शेतात पीक येत नाही। कॅरीबॅगपासून सजीवांना धोका होतो। बाईच्या हरणीचे मरण का ओढवले? उत्तर, बाईच्या हरणीचे नाव असलेली म्हैस होती। तिचे चारा समजून प्लास्टिकच्या पिशव्या चघळल्या, त्या पोटात गेल्या म्हणून बाईच्या हरणीचे मरण ओढावले। प्रश्न 2, असे का घडले? काळी माय ओसाड झाली। उत्तर, नांगरलेल्या जमिनीमध्ये प्लास्टिकची जाळी अडकते। शेतात पीक येईनासे होते म्हणून काळी माय ओसाड झाली। सरकारने आदेश काढून संदेश दिला। उत्तर, प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे जनावरांचे मरण ओढवते, शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला। समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले। उत्तर, समुद्रातील जलचरांना पाण्यात फेकलेल्या प्लास्टिकचा विळखा बसल्याने समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले। बाई बाजाराला जायला तयार झाल्या। उत्तर, प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही, त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायचे प्रतिज्ञापूर्वक ठरले, म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाल्या। प्रश्न 3, कोण कोणास व का म्हणाले? सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही, पेपरात आलाय तरी काय? उत्तर, अरे तिसरा पहिल्याला म्हणाला, कारण सरकारने प्लास्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला हे पाहिल्याने सांगितले। त्यावर तिसऱ्या व्यक्तीने वाक्य उच्चारले, प्लास्टिकची जाळी वरती आली। उत्तर, असे बाई तिसऱ्याला म्हणाली, कारण तिसऱ्याने काळी माय ओसाड कशी होते हे बाईला विचारले, तेव्हा बाई तिसऱ्या व्यक्तीला असे म्हणाली। प्रश्न 4, कोणकोणत्या प्लास्टिकच्या वस्तू पुन्हा वापर करता येईल याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी करा। उत्तर, 1, संपलेल्या तेलाच्या डब्याला कापून त्याच्या झाड लावण्याची कुंडी म्हणून वापर करता येईल। 2, प्लास्टिकच्या जाड पिशव्या धुवून पुन्हा वापराव्यात। 3, प्लास्टिकचे तुटलेले घामेले माती भरून शोभेची झाडे लावणे। 4, प्लास्टिकच्या दोरीचा वापर अनेकदा करता येईल। 5, प्लास्टिकचे पाणी व पिण्यासाठी वापरण्यात येणार जाड ग्लास। प्रश्न 5, तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लास्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही काका व दुकानदार यातील संवाद लिहा। उत्तर, दुकानदार काकांना, अहो रामू काका, तुमचा सगळा जिन्नस तयार आहे, जिन्नस भरायला पिशवी द्या। काका दुकानदाराला, अहो मी पिशवी आणली नाही, तुम्ही तुमच्याकडे असणारी एखादी प्लास्टिकची पिशवी मला विकत द्या आणि त्यात हा सगळा जिन्नस भरा। मी दुकानदाराला, अहो काका काय करताय तुम्ही, त्यांना तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी मागितली आणि तुम्ही ती लगेच देताय। दुकानदार, का रे मुला काय झाले? मी, अहो तुम्हाला माहीत नाही का, सध्या प्लास्टिक पिशवी वापरायला सरकारने बंदी आणली आहे। काका, पण अरे मला हे समजत नाही की प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी का आणली, माणसं बाजारातून घरी सामान कसं काय घेऊन जाणार? मी, अहो काका, प्लास्टिकच्या पिशव्या वापरून फेकून दिल्याने त्या पिशव्यांचे विघटन होत नाही, त्या पर्यावरणात वर्षानुवर्षे तशाच टिकून राहतात। कधीकधी या पिशव्या गटारात अडकून पडल्याने गटारे तुंबतात, रोगराई पसरते। जर प्राण्यांनी या पिशव्या खाल्ल्या तर त्यांच्यावर मृत्यू ओढवू शकतो। आणि राहिला प्रश्न आता सामान घरी घेऊन जायचा, तर घरातून येताना कापडी पिशवीचा वापर करावा किंवा कापडी पिशवी तुम्ही दुकानात विकत घेऊ शकता। दुकानदाराने, अरे मुला, मला तुझे म्हणणे पटले आहे। अहो रामू काका, तुम्हाला मी कापडाची पिशवी विकत देतो। काका, हो चालेल, आजपासून मीही प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार नाही।
दुकानदार: हो, आणि मीही कोणाला प्लास्टिकच्या पिशव्या विकणार नाही. प्रश्न 6. ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी करा. उत्तर: ओला कचरा: 1. भाज्यांची देठ. 2. फळांच्या साली. 3. उरलेले जेवण. ओला पालापाचोळा. खराब झालेल्या भाज्या. सुका कचरा: 1. कागदाचे तुकडे. 2. टाकाऊ वस्तू. 3. प्लास्टिकच्या वस्तू. 4. झाडाची सुकी पाने. 5. प्लास्टिक पिशव्या. प्रश्न 7. प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा. उत्तर: प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने पुढील फायदे होतील. 1. जमिनीची सुपीकता बिघडणार नाही. 2. पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येणार नाही. 3. प्लास्टिक खाऊन प्राण्यांचा मृत्यू होणार नाही. 4. रोगराई पसरणार नाही. 5. समुद्रातील जलचरांचा जीव धोक्यात येणार नाही. 6. मृदा प्रदूषण होणार नाही. 7. प्लास्टिक पिशव्या जाळल्याने होणारे वायू प्रदूषण थांबेल. प्रश्न 8. शाळांमधून प्लास्टिक कचरामुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला. प्लास्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा. उत्तर: 1. कागदाच्या पिशव्या. 2. प्लास्टिक बॉटल. 3. खाऊचे प्लास्टिक कागद. 4. खराब झालेले प्लास्टिक खेळणे. 5. प्लास्टिक दोरे आणि खराब प्लास्टिक वस्तू. खेळू या शब्दांशी. अ. खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा. 1. नाही, नाही. 2. संसाराला, संसाराला. 3. म्हणजे. 4. समद्या, सगळ्या. 5. म्हणते, म्हणते. 6. माझी, माझी. 7. त्याच्यासाठी, त्याच्यासाठी. 8. डोल्यातून, डोळ्यातून. 9. एवढंच, एवढंच. 10. हाय, आहे. 11. व्हय, होय. 12. त्यो, तो. खालील वाक्य वाचा. माझी आजी अंगठा बहाद्दर आहे. अंगठा बहाद्दर म्हणजे अशिक्षित. तसेच खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या, त्यांचा वाक्यात उपयोग करा. 1. अकलेचा कांदा. मूर्ख मनुष्य. वाक्य. शुभम अकलेचा कांदा आहे. कधी काय करेल याचा नियम नाही. 2. उंटावरचा शहाणा. मूर्खपणाचा सल्ला देणारा. वाक्य. वृक्षारोपण करण्यासाठी आधी माळ रानावरची झाडे तोडून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी जागा तयार करा असे सांगणारा माणूस म्हणजे उंटावरचा शहाणा. 3. उंबराचे फूल. क्वचितच भेटणारी व्यक्ती. वाक्य. 10वी नंतर केदार शिक्षणासाठी शहरात गेला. तो कधीतरी गावाला येतो, त्यामुळे तो जणू उंबराचे फुलच झाला आहे. 4. एरंडाचे गुऱ्हाळ. कंटाळवाणे भाषण करणे. वाक्य. सभेत बोलायची संधी काय मिळाली तर राजाराम भाऊंची एरंडाचे गुऱ्हाळ चालू केले. 5. कळीचा नारद. भांडणे लावणारा. वाक्य. गावातील रामू हा कळीचा नारद आहे. 6. गळ्यातला ताईत. अतिशय प्रिय. वाक्य. आमच्या वर्गातील राणी इंग्रजी विषयाच्या बाईच्या गळ्यातील टाईट झाली आहे. 7. जमदगणी. अतिशय रागीट मनुष्य. वाक्य. राजूचा स्वभाव म्हणजे अगदी जमदगणीच. 8. झाकले माणिक. साधा पण गुणी मनुष्य. वाक्य. श्याम वर्गात पहिला येईल असे कोणालाच वाटले नव्हते. श्याम अगदी झाकल्या माणकासारखा आहे. 9. दीड शहाणा. मूर्ख. वाक्य. श्यामूसारखा दीड शहाणा माणूस मी आजवर पाहिला नाही. 10. लंकेची पार्वती. अंगावर दागिने नसलेली स्त्री. वाक्य. लग्नात सोन्याने मढलेली स्वप्नाला लग्न होऊन 6 महिने झाले नाही तोपर्यंत लंकेची पार्वती झाली. खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापद अधोरेखित करा. 1. सध्या गीत गात आहे. गात. 2. रोहिणी चित्र रंगवत आहे. रंगवत. 3. आई उत्तम पदार्थ बनवत असते. बनवत. खालील तक्ता पूर्ण करा. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. 1. आजी भाजी विकते. आजी भाजी विकत आहे. आजी भाजी विकली आहे. 2. सोनार दागिने घडवतो. सोनार दागिने घडवत आहे. सोनाराचे दागिना घडवला आहे. 3. पाऊस पडला. आज पाऊस आला. आज पाऊस येत आहे. आज पाऊस आला आहे.
4. अजय सहलीला जातो. अजय सहलीला जात आहे. अजय सहलीला गेला आहे. 5. आई बाळाला भात भरवते. आई बाळाला भात भरवत आहे. आईने बाळाला भात भरवला आहे. खालील चौकटीत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत, ते वाचा, त्यावरून म्हणी ओळखावं लिहा. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईटच असते. त्या व्यक्तीचे काम आवडत नाही. उत्तर, नावडीतीचे मीठ अडणे. एखादी गोष्ट तात्काळ व्हावी याकरिता काही लोक उतावळेपणे जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते. उत्तर, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. एखाद्या माणसाला काम करता येत नसेल की तो कारणे देत असतो. नाचता येईना अंगण वाकडे. जे समोर दिसते त्यासाठी कोणत्या पुराव्याची गरज भासत नाही. हाताच्या कंकणाला आरसा कशाला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथंच आपला या पाठाचा स्वाध्याय समाप्त झाला आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.